गणेश गीता अध्याय पहिला श्लोक 36 पासून पुढे। ज्याचे करिता जे कर्म विधान आहे ते कर्म मलाच अर्पण करावयास हवे, तरच या प्राण्यांच्या कर्मरूप बीजांचे महान अंकुर नष्ट होऊ शकतात। चित्ताची शुद्धी ही तर विज्ञानाच्या विशेष असे आध्यात्मिक ज्ञानाच्या प्राप्तीचे प्रमुख साधन असून, या विशेष ज्ञान विज्ञानाद्वारेच ऋषीजनांनी परब्रह्म प्राप्ती करून घेतली। म्हणूनच हे राजन, जे कार्य कर्म करशील ते सर्व बुद्धियुक्त होऊनच करावयास हवे। कोणीही आपल्या स्वकर्म आणि स्वधर्म याचा त्याग कदापिही करू नयेच। तर कोणी अशा स्वकर्म आणि स्वधर्म यांचा त्याग केला तर त्या सिद्धी प्राप्त नाहीच व्हायची, कारण की ज्ञानात ही प्रथम अधिकार हा कर्मामुळेच प्राप्त होत असतो। कर्मानेच शुद्ध हृदय होऊन साधक अभेद बुद्धीची प्राप्ती करीत असतो। त्या अभेद बुद्धीचे नावच योग आहे, ज्याचे प्राप्तीने प्राणी अमरत्वच की प्राप्त करीत असतो। हे राजन, मी दुसऱ्या उत्तम योगाने तुला अवगत करवतो, ऐक। साधकाने पशु मित्र पुत्र शत्रु बंधू आणि सर्व प्रियजनाप्रत समदृष्टी ठेवावी। आपल्या आत्मी बाहेर एकच दृष्टिकोन ठेवून सुख दुःख क्रोध हर्ष भय हे प्राप्त झाल्यावरही सम अवस्थेतच राहावयास हवे। रोगाची प्राप्ती हो की भोगाची प्राप्ती हो, आपला जय हो की विजय म्हणजे पराजय हो, लक्ष्मी प्राप्ती हो अथवा न हो, हानी लाभ जन्म मरण या सर्व प्रसंगी मनास सम अवस्थेतच ठेवावयास हवे। संपूर्ण वस्तुमात्रामध्ये समभावाने आतबाहेर मलाच स्थित जाणणे, सूर्य चंद्र जल अग्नि शिव शक्ती वायू ब्राह्मण सरोवर पापहारिणी महानदी तीर्थक्षेत्र विष्णू संपूर्ण देवता यक्ष उरग गंधर्व मनुष्य आणि पक्षी या सर्वांमध्ये जो मत परमात्म्यास समदृष्टीने पाहतो त्यास योग ज्ञात असणारा योगी असे विधान आहे। हे ध्यानी घ्यावे। हे राजन, जो आपल्या विज्ञाने द्वारा आपल्या इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करून सर्वत्र समबुद्धीने विवरतो, माझ्या दृष्टीने तो मनुष्यच खरा योगी आहे। आपल्या धर्मातच आसक्त चित्तधारी प्राण्यांना देव योगाने जे आत्मात्म विचार करण्याची बुद्धी उत्पन्न होते त्या बुद्धीसच योग असे नाव आहे। आणि ही योग बुद्धी नसल्या कारणानेच प्राणी धर्म अधर्माचा त्याग करतो। म्हणूनच या योगाच्या ठिकाणीच आपले चित्त बुद्धी लावणेच उचित होय। अरे, कर्तव्य कर्माप्रती कुशलता प्राप्त करणे हेच योग होय। जितेंद्रिय आणि बुद्धिमान व्यक्ती धर्म आणि अधर्माच्या फलांचा सर्वस्वी त्याग करून जन्मबंधनाने मुक्ती पावून अनन्य अशा परमपदाची प्राप्ती करून घेतो। परमपदास प्राप्त होतो जेव्हा मनुष्याची बुद्धी अविद्येच्या अंधकारपासून मुक्त होईल, तसतसा क्रमाने या प्राण्याच्या सकाम वेद वाक्यादिकामध्ये